नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सन्माननीय राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। चिपळूणचे उपविभागीय साहेब यांना देखील आपण विनंती आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने आदरणीय सन्माननीय राणे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत। एकोणीसशे 95 पासून आहे। रस्त्याचं 3 किलोमीटर झालेलं आहे। उर्वरित 1.5 किलोमीटर काम खडीकरण, मजबूतीकरण आणि 30 नंबरला टोकन आहे आणि ते आपल्याकडे निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे मोरवणे पांडुरंगवाडी त्याच्या 2 किलोमीटरचा खडीकरण, मजबूतीकरण आणि डांबरीकरण। माझ्या घराला जोडून 5 घरं आहेत, त्याच्यासोबत एक दत्त मंदिर आहे आणि त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची मी मागणी केलेली आहे। अद्याप कुठलंही काम झालेलं नाही। बाकीचे निवेदन आहेत त्याला जोडून दिलेले आहेत। धन्यवाद। माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष 2007 ते 2012 पर्यंत 5 वर्ष तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून जो आमचे येतात मस्त आलेले आहेत। पण नेमकंच बोलावं, एवढी लोक आहेत, 200 लोक इथे निवेदन ठीक आहे नेमकंच बोला। धन्यवाद। मला एवढंच म्हणायचं आहे, त्या कारागिरीची तुम्ही पदावर होतात तर ही कामं पूर्ण केलीच नाही का? नाही झाली, वेळोवेळी साहेब आमचे प्रयत्न होते। नाही झाले ना, मग आता पाठवायचं। ओके, पाठवले। चिपळूण बचाव समितीच्या वतीनं विनंती असेल की आपण आपले जे प्रश्न आहेत ते आपण विचारू शकता। आपल्याला एक विनंती केली होती की चिपळूणमध्ये रोपवे, चिपळूण परिसरात विमानतळ, जंगलतोड थांबवणे आणि नद्या रुंद व खोल करणे, चिपळूण परिसरामध्ये IT पार्क आणि गुहागर येथे क्रूज टर्मिनल, याच्यापैकी गुहागरचं क्रूज टर्मिनल कुठेतरी ऐकायला मिळतंय, पण पुढच्या मधल्या काही डेव्हलपमेंट नाही। मध्ये जरा प्रांताकडे आम्ही चौकशी केली होती, तेव्हा त्यांनी या जागा शोधण्याकरता पुढे गेलो होतं। पुढच्या माणसांना ते काय काम आम्हाला अजून समजलं नाही। तर विनंती अशी की आदरणीय रेगाडे साहेब आहेत तिथे, त्या संदर्भात आपल्याला जरा प्रोग्रेस समजावा। आणखीन हे जंगलतोड अजूनही भरपूर चालू आहे आणि नद्या रुंद आणि खोल करायच्या पण शिल्लक राहिल्या आहेत। तर माझ्याबरोबर जे चिपळूण बचावचे मी पण त्याच्यामध्ये आहे, तर ते सहकारी आपल्याला सांगतील। तर पुढचा मुद्दा घेऊ दादा। अच्छा, कोकणाच्या सर्वांगीण जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी खाली काही महत्वाचे मुद्दे समाज हिताच्या दृष्टीने आपल्याला लक्षात आणून देत आहोत। सामाजिक व नागरी सुविधा, ज्येष्ठ नागरिकांकरता रेल्वे सवलत, पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलत तातडीने लागू करावी। दुसरा, गोळकोट किल्ला ते परशुराम रोपवे हा आपला गेल्या विषय झाला होता। 10 लाख रुपये त्याच्यावर खर्च करून झाले, पण पुढे काय प्रगती दिसली नाही, त्याच्यात जरा लक्ष टाकावं। आया बहिणी, ज्येष्ठ नागरिक ऊन वारा पावसातच उभे राहतात, दादा तुम्ही तरी इकडे लक्ष टाका। रेल्वे व वाहतूक केल्याने वाहतुकीचा ताण कमी होईल
अपघातानंतर अपघातावर पण नियंत्रण नेत्याची राणे सर आले होते त्यावेळेस त्यांनी प्राणसाहेबांना एक पत्र देण्यासाठी सांगितलं होतं आणि ते पत्र दिलं होतं, तर त्याची आम्हाला परवानगी मिळावी विनंती आहे आपल्याला, तर आमच्या त्याचा गाळ काढता येईल आणि चिपळूणचा पुराला आम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये संरक्षण मिळेल. दुसरा एक मुद्दा आहे सर आमचा ब्ल्यू आणि रेड लाईनचा, जवळपास 20 लाख क्युबिक मीटर गाळ काढलेला आहे आणि त्याच्यात आता आमचा फेर सर्वे व्हावा चिपळूणच्या ब्ल्यू आणि रेड लाईन बाबतचा. फेर सर्वे झाला तर त्याच्यातून प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जवळपास 100 ते 70 जागा वाचते, म्हणजे लोकांना बांधकाम किंवा काही करता येईल, तर तो फेर सर्वेसाठी आपण जास्तीत जास्त लवकर प्रयत्न करावे. एवढीच म्हणजे एक प्रोसेस मध्ये आहेत, लवकर याच्यावर निर्णय होईल. मी इथे येण्यापूर्वी पण बोललेलो आहे, तर दोन्ही मुद्दे निकाली काढण्याच्या दृष्टीने विचाराधीन आहेत. यानंतर क्रीडाई चिपळूण. विषयाशी अनुसरून विषय आहे की नगरविकास खात्याने वतीने ही कमिटी स्थापन होणार आहे. तुम्ही म्हणता तशा त्या कामाला तर वेग आलेला आहे आणि त्या कमिटीमध्ये शासकीय निर्णय कमिटी कशाला हवी, शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी कमिटीची आवश्यकता नाहीये, तर तो ठरलेली आहे. फक्त या संबंधीची अपवादात्मक परवानगी द्यावी या सरकारच्या मध्ये निर्णय व्हायचा, झाला का ऑर्डर होईल. फक्त आता काय नगरविकास परिपत्रक काढलं होतं नगरविकास खात्याने, ही कमिटी स्थापना आपण करतोय आणि त्या कमिटीमध्ये महाराष्ट्रात रविवारी कलेक्टरना भेटतोय, त्याच्यात विचारेल आपण त्यावेळेला या नक्की. आपण कुठल्याही मुद्द्यावर ऐका, कुठल्या मुद्द्यावर चर्चा निकाली लागण्याचं आपण प्रत्येक पण डिबेट प्रत्येक एक निवेदन 8 दिवस पण दरबार संपणार नाही हो, दरबार शब्द कायम राहील. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, आपलं म्हणणं एकदम थोडक्यात मांडा कारण आपण निवेदन देतोय. यानंतर बळीराम मोरे सर. सर नमस्कार. मौजे कापरे या ठिकाणी जलसंधारण विभागाच्या वतीनं 2019 मध्ये एक पाझर तलाव मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक बाबी होत्या अडचणीच्या, त्या आता दूर होऊन माननीय उपविभागाधिकारी यांच्याकडे तो वर्ग झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांनी केलंय, परंतु त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा जो मोबदला उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे आहे तो उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ बऱ्याच वेळा त्यांना भेटलो, परंतु तो काही वर्ग अजून होत नाही. तर कृपया माझी विनंती आहे, आपण जर तो वर्ग करण्यासाठी संबंधितांना सूचना दिली तर बरं होईल. धन्यवाद. यानंतर माजी जिल्हा तो एवढा नादग्रस्त झालाय की तिथून ऍक्सिडेंट सुद्धा होतात. तर साहेब आपल्याकडे विनंती आहे की या रस्त्याचं आपण लवकरात लवकर धन्यवाद. काय करता आपण? मी शिक्षण संस्थेत सर्व्हिसला आहे, नोकरी. तालुका भूमी अभिलेख मध्ये आमच्या भूम गावाची जर नकाशे मागणी केली तर उपलब्ध नाहीये. हे पूर्ण सर्व शेतकऱ्यांची जमीनदारांची ते उपलब्ध केल्या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं. आणि दुसरा प्रश्न सर असा आहे, चिपळूण खाली पट्ट्यात 2 बंदर आहेत, एक मालदोरी बंदर आणि दोनवली सुतवी बंदर. पर्यटन विकास अंतर्गत जर भूम गणेशकिंड मार्गाकडून जर दुपदरी रस्ता झाला आणि बंदर विकास झाला तर तिथं स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. नाही, पर्यटन जर झालं तर बेरोजगारांना संधी मिळेल त्या दृष्टीने. आपला जो एक खडपोलीचा ब्रिज पडलेला आहे त्या संदर्भात एक निवेदन आपल्याला या ठिकाणी देतोय. त्याच MIDC मध्ये 60% जे खडपोली MIDC आहे ती MIDC सद्यस्थितीत चांगल्या सुस्थितीत आहे, पण त्या ठिकाणी ETP प्लांटची आवश्यकता आहे. तिथे अनेक कारखाने वाढवू शकतात. हा एक विषय आपल्याकडे येतोय. आणि सर तिसरा एक विषय आपल्याकडे की खेडमध्ये वंदे भारतला थांबा आहे, आपल्या माध्यमातून चिपळूणला जर झाला तर सगळ्यात जास्त जिल्ह्यात आम्हाला चिपळूणला द्या. ओके. काम जेव्हा चालू झालं तेव्हा पुरातन पाकळ्या तोडल्या गेल्या, त्या संदर्भात आम्ही शासन प्रशासनाकडे वारंवार विनंती केली, परंतु अद्याप त्या कामाला सुरुवात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती अशी आहे, परशुराम गाव हे डोंगरावरती आहे आणि पायथ्याला पेडेगाव आहे. खालच्या लोकांची वरच्या बाजूच्या लोकांची शेती खालच्या बाजूला आहे.
नागर वगैरे गुराढोर नेताना अत्यंत अडचणी येतात. तर ती पाखाडी लवकरात लवकर करावी अशी मी आपणास विनंती करतो. तसेच एक पर्यटन स्थळ सवसाडा म्हणून आहे. त्या सवसाड्यावर पर्यटक पावसाळी येतात, तर त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी तिथे सर्कल वगैरे किंवा असं काही सोय नाही. तिथे एक ब्रिज बनवावा रोड क्रॉस करायला. बोलतीलच याबाबत आपण जर लक्ष घालून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा ही विनंती. त्या संदर्भात उपोषण केलं होतं. पाणी पुरवठा लाईन आणि त्याच्यावर वीज वाहिन्या टाकलेत, म्हणजे त्या दुरुस्त करताना उद्या कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर मध्ये विभागाने दिलाय, त्याची कुठलीही पूर्तता आज 2022 नंतर 2025 पर्यंत झालेली नाही. आणि ती जशीच्या तशी लाईन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकला जातोय असं समजतं. त्या ज्या लाईन आहेत त्या व्यवस्थित टाकलेल्या नाहीत, एकावर एक टाकले आहेत, उद्या कोणाचा तरी जीव जाईल. सेफ्टी रिलेटेड हा विषय आहे. जाऊ नयेची काळजी शासन घेईल. ओके. त्याच्यानंतर कंपनीने हॉस्पिटलमध्ये नेले, उपचार केले. उपचार दरम्यान त्याने सांगितले तुला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीवरती घेऊ म्हणून. त्याच्यानंतर बरं झाल्यानंतर हॉस्पिटल कामावरती रुजू झाल्यानंतर त्यांनी त्रास देऊन नोकरी सोडण्यास मला भाग पडलं. त्याला त्रास देऊन कामावरून सोडण्याचे हे केलं. वरून झालेला आहे. त्याच्या पुढे काम अर्धवट आहे. जो टेंडर झाला होता तो रद्द झालेला आहे. त्यावर पाण्याची टंचाई फार आहे. तिसरा, कळवंडे लघु पाटबंधारे योजना 3 वर्ष धरणाचं पाणी बंद आहे, तर पूर्ण हा लिकेज झालेला होता. त्याच्यावर प्लास्टिक कागद टाकलेला आहे. गावकऱ्यांची पाण्याची फार अडचण झालेली आहे आणि लोकांना जवळजवळ 10 किलोमीटरवरून पाणी डोक्यावर आणावं लागते. कळवंडे पाझर तलाव साहेब ते ठेकेदाराने काम घेतलेलं होतं आणि अर्धवट सोडलेलं आहे. 3 वर्ष झाली. धन्यवाद. तिथून कापरे मालगुडी पोचऱ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्ण अरुंद आहे आणि तो जिल्हा परिषदेच्या अंडर आहे. तो जर रस्ता सार्वजनिक बांधकाम वगैरे जर वर्ग झाला तर त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, अरुंद आहे, ते रुंदीकरण करता येईल. हे माझे सरपंच आहे. तर तुम्ही मागणीकडे रस्त्याची पूर्तता करू. ठीक. यानंतर टोकन क्रमांक 18 ग्रामस्थ धनगरवाडी. आणि आता परिस्थिती अशी आहे की शासनाचं नवीन धोरण जे आलेलं आहे की फार्मर आयडी, की जो शेतकरी आहे त्याच्या सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे. परंतु फार्मर आयडी करताना भोगडदार, आता खोटी कायदा नष्ट झाला तरी सुद्धा भोगडदार आमच्या सातबाऱ्यावरती आहे. त्याच्यावरती देव परशुराम आहे आणि खाली कुळ आहे. परंतु कुळांची जिथं आमची कुळांची नावं आहेत त्यांचं फार्मर आयडी लिंक होत नाहीये. हा प्रश्न आदरणीय प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांच्याशी देखील आम्ही तो मांडलेला आहे. आता आम्ही स्वातंत्र्यात आपण आहोत, पण आम्हाला पेडिपेशन गावाला पारतंत्र्यात असल्यासारखंच आम्हाला वाटायला लागलेलं आहे, कारण आमचं कोणतंच काम होत नाही. नुकताच साहेब हा जो मुंबई सुंदर आहे, अर्थ कळला नाही. भारतीय संविधान आलं, संविधानाप्रमाणे 75 वर्ष झाली आणि तुम्ही म्हणता आम्ही पारतंत्र. आम्हाला तुम्हाला एखादी अडचण नागरिक बोलले तर ठीक आहे सर, सॉरी. 140 कोटी नागरिक आहेत, बरोबर. एक अडचण होऊ शकते. अडचण ऐकून घेण्यासाठी आम्ही बसलो. हो सर, तेवढंच सांगा. एवढं मोठं वाक्य राजकीय बोलून. दुसरी महत्वाची बाब सर, हा जो हायवे गेलेला आहे मुंबई गोवा, साधारणतः 2019ला रामसाहेब त्यावेळेचे ज्या मॅडम होत्या त्यांच्यावर चर्चा झाली होती. जवळजवळ 43 कोटी रक्कम आम्हाला मिळणारी आम्हाला शेतकऱ्यांना. परंतु देवस्थान, खोत आणि कुळ यांच्यामध्ये व्यवस्थित चर्चा न झाल्यामुळे किंवा योग्य तोडगा न निघाल्यामुळे ती न्यायालयामध्ये ती रक्कम आहे. ती रक्कम मिळण्याच्या दृष्टिकोनातून 26/6/2006 महाराष्ट्र सरकारच्या जी आर नुसार आम्ही संमती दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये जे खोत जे आहेत त्यांची संमती मिळत नाही आणि त्यामुळे अजूनही ते पैसे पडून राहिलेले आहेत ह्या सगळ्या याच्यातून.
सतत पेरत असतो, त्यामुळे याच्यावरती कंपाऊंड पाहिजे, मुलांच्या जीवाला धोका आहे. यानंतर टोका पंचायत पुरुष सरपंच अथवा कोण ग्रामपंचायत सदस्य आपण उपस्थित असाल तर हात वरती करा. या पुढे माझी पंचायत समिती सदस्य कोण आहे? दादा माझा प्रश्न आहे, माझ्या मित्रांनी आणि प्रश्न उपस्थित केला कलवंडे धरणाबद्दल. ते कलवंडे धरणाचं कसं आहे दादा, गेले 3 वर्षात आमचे 9 गाव आहेत त्या धरणाखाली. 9 गाव असल्यामुळे 3 वर्ष धरण ते फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतीचा वगैरे आमची सगळी स्वच्छता आहे त्या धरणावर. दुरुस्ती आवश्यक. हा दुरुस्त डिझाईन केले असं अधिकारी सांगतात, पण त्याला पैसे नाही म्हणतात. तेवढे पैसे उपलब्ध दुरुस्ती आवश्यक. हा दुसरा प्रश्न माझा असा साहेब, आम्हाला ते 500+ 25 बोकड असे शेळी पशुसंवर्धनवाल्यांनी आम्हाला योजना दिली शेतकऱ्याला. तर त्याच्याबरोबर केंद्रातून त्या योजनेला आम्हाला मंजुरी वगैरे मिळाली, पण इथं बँकवाले आहेत ना, बँक ऑफ इंडियावाले सबका दिला, पण ते ग्राह्य करत नाही. त्यामुळे तुम्ही जरा थोडा आम्हाला परमिशन मिळवून द्या ग्रामपंचायत. आपण मला दिला पण लेटर नाही होत, भेटलं तुमच्यासोबत फोन करतो, बाकीचं येणं जाणं करतो. चालू झालं 2021ला, परंतु नंतर लगेचच बंद झालं. सर्व शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून टाकलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत नाही आणि ग्रामस्थांना पाण्याची सोय होत नाहीये. तर तो प्रश्न मार्गी लावा एवढी विनंती. धन्यवाद सर. त्या संदर्भात मी प्रांत साहेबांना विनंती करायला सांगतो. अतिक्रमण काय केलंय? अतिक्रमण लगतच्या जमीनदाराने माझ्या जागेमध्ये बांधकाम केल्याची मी तक्रार दिली होती, पण त्या संदर्भात मला अजून काय होतं. थँक्यू. टोकन क्रमांक 47 कारकल्ली मेन सेफ आहे मी. नाही इथे माझ्या आई आजार असल्यामुळे मी इथे आलोय. सध्या मी इथं रत्नागिरीमध्ये मी सेफ म्हणून काम करतो. तर तिथे बरेचदा ऍक्सिडेंट्स वगैरे घडलेले आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की फ्लायओव्हर व्हावा तिथे लवकरात लवकर. आणि दुसरं म्हणजे तो होईपर्यंत उड्डाणपुलाची मंजुरी मिळेपर्यंत पॉवर हाऊस गुहागर बायपास पागनाका येथे सुरक्षिततेसाठी काही साईन बोर्ड्स किंवा दिशादर्शक व्हावेत लवकर. होत आहे त्याच्यातली 90% बांधकाम ही इल्लीगल आहे. पूर्णपणे अनधिकृत वस्त्या वाढण्याचं प्रमाण चालू झालेलं आहे. चिपळूण शहरातली जी आरक्षण आहेत तीही डेव्हलप करता येत नाही. आता आपल्या इथे नवउद्योगांसाठी लघु उद्योगांसाठी आरक्षण केलेलं आहे. तो जो 120 गुंठे जमीन आहे त्याचं प्लॉटिंग होऊन लोकांपर्यंत त्या जमिनी दिल्या जात नाहीत. त्यामुळे हा रेड लाईन ब्लू लाईन मध्ये रिलॅक्सेशनचा काहीतरी विषय होणं अत्यंत आवश्यक आहे. काही क्षणापूर्वी आपल्याशी बोर्ड कलेक्टरना बिहारसंबंधी भेटतोय, प्रोसेस कुठपर्यंत आलाय ते आपण हा प्रश्न मार्गी लावतोय. अनेक वर्ष फक्त पुनर्वसन झालं आमचं 2005ला. तिथपासून अजूनपर्यंत त्या रस्त्याचं डांबरीकरण होतच नाही. रस्ते भरपूर प्रकल्प थांबलेले आहेत. धन्यवाद. सर्व दसपटीची वाहतूक त्या साईडने होते, तर तो एकेरी वाहतूक असल्यामुळे खूप अडचण होते. त्यामुळे रुंदीकरण नवीन बांधून मिळवण्यासाठी विनंती अर्ज केला. चिपळूणमध्ये जे जेसीबी आमचे व्यावसायिकदार आहेत, तर ते व्यावसायिकदार एकतर आम्हाला पावसामुळे 8 महिने फक्तच पिरियड मिळतो जेसीबी कामासाठी, पण त्याचबरोबर जे बाहेरून येणारे परप्रांतीय जेसीबी आहेत तर ते बऱ्याच इथं खूप प्रमाणामध्ये आले जातात. त्याचबरोबर त्यांची रेट कमी करून इथे व्यवसाय करतात. तो त्रास आम्हाला होतो. एक तर जेसीबी हे 30-30 लाख रुपये लोक कर्ज करून करतात. आताच डिझेलची जी नेते आहेत त्यांचे, म्हणून यांचा व्यवसाय चालावा आता आहेत त्यांचा, बँक लोन परत रिपेमेंट व्हावी म्हणून म्हणतो. तुमच्या अडचणी काय सांगा, आपण त्यांचाही तो ग्रुप असेल ना परप्रांतीय त्यांना पण बोलून सांगू. आणि आपले जे टेंडर काढणारे आहेत त्यांनी सूचना देऊ. जसं सिंधुदुर्गात आपण बाहेरच्या माणसाला काम देत नाही, हा काय आदेश नाहीये सरकारचा, पण आम्ही अंडरस्टँडिंग मी करतो. दुसरी गोष्ट सर अशी आहे, महसूल विभागाकडनं सुद्धा कधी कधी काही गोष्टीच्या कारवाई होतात. कधी कधी काय होतं, जेसीबी ऑपरेटर जातात, काम करत असतात, पण प्रत्येक वेळेला आम्ही काही जमिनीचा त्रास होतो आणि मग कारवाई केली जाते आणि ती जेसीबीवर केली जाते. मार्ग सांगतो, मार्ग काढवा. टोकन क्रमांक 57 गणेश इंडस्ट्रीज.
सतत युनियन लावल्याच्या नंतर 4 वर्ष कंपनी सगळं व्यवस्थित चालली. 19ला मालकाने कोणती आम्हाला नोटीस न देता हा कंपनी दुरुस्त बंद केली आणि 5 वर्ष मालकाने बंद केले. त्याच्यानंतर पत्रव्यवहार आम्ही युनियन बरोबर मुंबईमध्ये जाऊन चर्चा करून कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद भेटलेला नाहीये. आता अशी कंडिशन अशी आहे, 40 कामगारांपैकी 2 कामगार ऑफ झालेले आहेत. त्यांचे संसार सतत वाऱ्यावर आलेले आहेत, पडलेले आहेत. अशा सदर कामगारांची सतत बिकट अवस्था आहे साहेब. तर या गोष्टीचा आम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य करावा. सहकार्य करू, सही द्या. सही नाही. टोकन क्रमांक 58 वैशाल लिंकर या तर टोकन क्रमांक 59 आपण देतल्या स्नेहा मिस्त्री मॅडम. नमस्कार साहेब, मी वैशाली मधुकर निमकर. माझा विषय आहे चिपळूण रेल्वे स्टेशन मध्ये जाण्यासाठी नॅशनल हायवे वालोपे आणि शहराकडून असे 2 प्रवेशद्वार आहेत. जास्त प्रवासी शहरातून जातात, त्यामुळे मला ते माझं म्हणणं आहे म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे प्रवेशद्वारावर तिकीट घर सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्या रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर वाशिष्ठी नदीवरील बांधलेल्या गांधारेश्वर पुलाच्या कठड्यांना जाळी बसवण्या संदर्भात तुम्ही जरा ते लक्ष घातलं तर ते काम मार्गी लागेल. कारण तो पूल आहे, गांधारेश्वरचा पूल आहे, जिल्हा परिषद अखत्यारीत येतो, परंतु त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही असं सांगितल्या कारणाने तुमच्या माध्यमातून ते काम झालं तर होणाऱ्या आपल्या आत्महत्या कमी होऊ शकतात. वगैरे अनेक गोष्टी आहेत, ते आपल्या सगळ्याला सगळं माहिती आहे. टायपिंग मिस्टेक अशी आहे की त्याचं गावचं नाव नवीन कोळकेवाडी, कारण आम्ही पुनर्वसित आहोत, तर ते चुकून अधिकाऱ्यांकडनं कोळकेवाड म्हणून छापलं गेलं, ते करेक्ट होत नाहीये म्हणून हा त्रास भोगतो. कोळकेवाडी म्हणून जिथे छापलं गेलं ते नवीन कोळकेवाडी झालं, तर आम्हाला महसूल पण मी स्वतः बोलतो. हा जरा तर टोकन क्रमांक 5 परवाजरून करतो. गेले 15 वर्ष आम्ही कार्यरत आहे, तर आम्ही एनएचएम अंतर्गतच काम करतो, पण गेले 15 वर्ष आम्हाला कंत्राटी कामगार म्हणून दर्जा मिळालेला नाहीये. आम्ही युनियनकडनं वगैरे आमचे खूप प्रयत्न चालू आहेत, तर सर आपली मदत झाली तर खूप बरं होईल. आणि दुसरं म्हणजे आम्हाला शंकर पुजारी म्हणून आहेत, त्यांना मुंबईत माझ्या ऑफिसमध्ये भेटायला सांगा. हो चालेल. मी सिंधुदुर्गासाठी प्रयत्न करतोय, तशाप्रमाणे मी त्याला सांगेन काय करावं. बाकीचं मी बोलतो. थँक्यू सर. सर आणखीन एक मुद्दा होता, आम्हाला केंद्र शासन आणि राज्य शासन असं दोन्ही निधी मिळतो, तर गेले जानेवारी पासून आम्हाला रेग्युलर पेमेंट मिळत नाहीये आणि आमची महत्वाची मागणी आहे की आम्हाला दोन्ही मानधन एका आहे याच्यामध्ये. डिपार्टमेंटच्या माध्यमातून जो असणारा गाळ दोन्ही साईडच्या आपण तटबंदीला आपण जर आपण घासून जर लावला तर तो साईड म्हटलं त्या असा नदी म्हटलं पण पात्र पण छोटा म्हटलं होईल आणि त्याच्यामध्ये पाणी साठून पण राहू शकतं. हीच बरे होईल. आणि खेरडी गावामध्ये ज्या भागात पाणी जास्त मोठ्या प्रमाणात भरतं, माळेवाडी एरिया, तिथे संरक्षण भिंत मिळणार. दिले नाही दिलंय, दोन्ही दिले. 88 नाही मिळालेला आहे. म्हणजे शेती घे नाही मिळालं, शेती जमिनीचे पैसे नाही फक्त ॲक्वायर फक्त 82ला 86ला केलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही ऍक्विजिशन केलं, त्याचा मोबदला नाही मिळाला. नाही मिळाला. एक तर चालू वाहून द्या, नाही तर आम्हाला परत द्या साहेब आमची जमीन शेतकऱ्यांना. तुमचं तर म्हणणं बरोबर आहे, तपासायला लागेल. मी तपासून घेतो, नाही झालं असेल तुम्ही जागा परत मिळतो. यादव साहेब आहेत आणि मग मला सांगा. ठीक आहे. टोकन क्रमांक 91 मला आर्थिक फसवणूक झालेली आहे. अय्यूब मोहम्मद पटकार हे कालुस्त्यामधले आहेत आणि त्यांचं ऑफिस आहे चिपळूणमध्ये परकर कॉम्प्लेक्स. म्हणजे माझे मिस्टर दुबईला आहेत. अशी एक मेंबर त्यांनी दाखवले की मी आर्थिक अशी गुंतवणूक करतो, म्हणजे 10 महिन्यांनी किंवा वर्षाने असे डबल होतात पैसे. आणि एरवेल कंपनी आणि हे म्हणजे चांगली म्हणजे असं की त्याचा जो गेटअप आहे ना, म्हणजे अगदी म्हणजे असा इमानी बोलतात ना, विश्वास करणार. 21,50,000 21,50,000. तुम्ही एक तक्रार पोलीस स्टेशनला करा, बाकीचं पोलीस स्टेशनला मी ऐकून घ्या. पोलीस कंप्लेंट करा, त्याची कॉपी माझ्याकडे आणा आणि त्यानंतर
मी तुमचे पैसे वसूल करून देतो. नमस्कार साहेब, थँक्यू. त्यामुळे माझा मुलगा आहे नमीर बेबल मर्चंट नेव्ही चिप रेटिंग झालेला आहे, पण त्याने त्यावर टेन्शन घेऊन त्याला पॅनिक अटॅक आलेला आहे. अजूनपर्यंत त्याचं ट्रीटमेंट चालू आहे आणि एकदम म्हणजे 90% 10वीतला घेणारा स्टुडंट म्हणजे 12वीत त्यांनी 75% म्हणजे. आणि आज तो माझा मुलगा म्हणजे हे झालं म्हणजे माझी रीढची हड्डी तुटलेली आहे. काय पुढे मी त्याच्याबद्दल काय करू हे नाही करू हे आयुक्त प्रकार काय पैशाचं काय म्हणजे अजूनपर्यंत होत नाही. आणि त्याने ऑफिस आता खोलला नाही. म्हणजे आधी मी तिथे कंप्लेंट द्यायला गेली होती 2022मध्ये, तेव्हा दुसरे साहेब होते, त्यांनी आयु प्रकार मला बोलले की ते आम्ही 30,000 रुपये आम्ही साहेबांना दिलेले आहेत, असं कसं करू. म्हणजे पोलीसच्याकडनं मला तेव्हा काही सपोर्ट नाही मिळाला. नाही तर आता एक याला सांगा सपोर्ट नाही मिळाला तर मला सांगा, हे सपोर्ट देतो सपोर्ट देऊ ना. टोकन क्रमांक 92 नितीचा रस्ता म्हणून बनवला, पण ऑलरेडी 23 नंबरची नोंद त्यांनी 1985 ला माझ्या जागेतून 17 गुंठ जागा वरून बनवलाय आणि त्याच नोंदीचा एका घरासाठी दुसरा रस्ता बनवताय. आणि हे सगळं सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून सुद्धा मी माझ्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. पण जिल्हाधिकारी तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवलं, त्यांच्यावरती जो विषय आहे तो वेळेत आता पूर्ण करून टाका. त्याच्यानंतर जिल्हा परिषदनी व्हिडिओला पत्र पाठवलं, त्याच्यावरती गेले 1 वर्ष झालं. मग काय करायचं साहेब? मला न्याय आहे, कारण माझी जागा 17 गुंठ जागा वापरली 1985 ला. बरं नोंद आहे ती 85 वर्षांत आतापर्यंत काय केलं नाही. दुसरा रस्ता बनवा 2022 ला त्याच नोंदीचा. एकाच नोंदीचे 2 रस्ते बनले. दादा, आपल्या चिपळूण तालुक्याचा मानबिंदू असलेला ऐतिहासिक किल्ले गोविंदगड या संपूर्ण 50 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा एकमेव असा हा किल्ला आहे. आणि त्या किल्ल्याची आत्ताची परिस्थिती अत्यंत दयनीय अशी आहे. गुरु ढासळत आहेत आणि त्या गडाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही गेली 10-11 वर्ष प्रयत्न करतोय, संवर्धनाचं काम करतोय. गडाकडे जाणारा जो रस्ता आहे, जो नगरपालिकेच्या माध्यमातून मागे झाला होता, अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. त्या संबंधित लोकांना जर जागेचा मोबदला दिला जातोय तर त्या रस्ता मोकळा होऊन जाईल, आमची विनंती आहे. त्याच्यानंतर गडाकडे जाणारी स्वच्छता आम्ही करतच आहे म्हणा. प्रकाश योजना, पर्यटन. अरे काय नाही, मला सांग ना. आम्ही थांब. ठीक आहे, खाजगी अर्ज आहे. ठीक आहे भाऊ. नमस्कार, मी इम्तियाज अब्दुल कादिर मोकादर. आपण मुख्यमंत्री म्हणून आला होता चिपळूणला. 99 साली थेट प्रक्षेपण दाखवलं होतं. थेट प्रक्षेपण पूर्ण तालुक्यामध्ये दाखवलं होतं. त्याच्यानंतर 2-3 वेळा मी भेटलेलो पण आहे तुम्हाला. आता आमचा जो पेठमामध्ये गावातला एक विषय आहे, आणि पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्याजवळ पण आम्ही निवेदन दिलेलं होतं. गावामध्ये एक गोठा आहे, त्याच्या बाजूला 2 मशिदी आहेत. गोठा मालकी मुस्लिम आहे, पण तो कोणाचं ऐकत नाही आणि शेणाचे फो वगैरे रस्त्यात पडलेले असतात. रस्ता आहे 15 फुटाचा रुंद आणि तो दखल घेत नाही कोणाची, म्हणजे ऐकत नाही कोणाला. मुख्याधिकारी साहेबांनी यापूर्वीच्या वगैरे पत्रव्यवहार केलेला सगळ्यांना केलेला, तो मार्ग निघत नाही. कायदा आहे मुंबई अधिनियम मध्ये की असे बाकी छोट्या शहरामध्ये शहरात गुन्ह्यांच्या व्यवसायासाठी तपासून बघतो मी, कारण हे धार्मिक प्रश्न उद्भवू नये म्हणून मी तपासून पाहतो. काय करता येईल त्याप्रमाणे करेन. नंतर तुम्हाला फोन करेन. फक्त नंबर द्या. नंबर नाही. व्यासपीठावर उपस्थित असणारे दोनही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, सर्व शासकीय अधिकारी आणि इथे आपण उपस्थित असणारे सर्व चिपळूण आणखी या सर्व परिसरातील बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, खासदारांकडे विषय मांडत असताना जेव्हा मी शेजारी बसून बघत होतो तेव्हा कुठलंही डिपार्टमेंट असं नाही की जे राणेसाहेबांनी चालवलं नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्ध विकास पासनं, उद्योग पासनं महसूल पर्यंत आणि मग मुख्यमंत्री म्हणून सर्व विभाग ज्यांना माहिती आहेत, त्यामुळे समोरनं आपण प्रश्न विषय त्यांच्या लक्षात येत होता आणि म्हणून ते म्हणत होते की आता पुढचा मुद्दा प्रत्येकानं बोलला पाहिजे.
एक आपल्याला ज्यांना आणि आता देशातल्या म्हणजे देशातलंही जेव्हा एक दोघा जणांनी छोट्या उद्योग व्यवसायांचे प्रश्न मांडले की ज्याचा लघु उद्योग व्यवसायातनं सर्वात महत्वाची आपल्या भागाकरताची उपयोगी योजना की सूक्ष्म उद्योगांकरताची योजना ज्यांच्या डिपार्टमेंट मार्फत आपल्यापर्यंत आली, अशा सर्व विभागातले खासदार आज आपल्याला जेव्हा आपल्या भेटण्याकरता येतात, आपले प्रश्न आहेत हा एक भाग आहे, पण या दरबाराच्या निमित्तानं आपण आणखीन शिकून घेतलं पाहिजे की आपल्या खासदारांकडनं आपण अजून केंद्र सरकारकडनं कोणकोणते विषय मिळवून आणू शकतो याकरताचा एक चांगला उपक्रम या निमित्तानं झाला. आज इथे सर्व दिलेले आहेत. याचबरोबर केवळ आज इथे आले असं नाही, तर रत्नागिरीमध्ये वेगळं कार्यालय आपल्या सर्वांकरता तयार केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या समस्या विषय हे जेव्हा आपण त्यांच्या तेव्हा आज जरी इतकी 100-125 निवेदनं इथे दिलेली आहेत, या निवेदनातनं जेव्हा निपटारा होणार आहे तेव्हा नक्की पुढच्या प्रत्येकाला वाटणार आहे की नाही माझं पण निवेदन जायला पाहिजे होतं आणि ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्याही मनात येईल आणि कार्यकर्ताही समोरच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन येईल. मी आदरणीय राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की कार्यकर्त्यांना इथे येऊन ऐकणं हा सर्वात एक चांगला उपक्रम आणि केवळ एवढंच नाही तर उद्या आणखीन गावातल्या 2-3 ठिकाणी आणि काही प्रश्न जे खरं कागदावरती न येता पण जे लगेच सुटले पाहिजेत ते त्यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येकाला सांगितलंय, आपल्याला या सर्व गोष्टींचा उपयोग एक आपला आदर्श खासदार म्हणून आपण पुढच्या काळात जर घेतला तर अनेक समस्या जनसामान्यांच्या आहेत त्या सोडवण्याकरता प्रत्येक कार्यकर्त्यालाही मदत होईल आणि सर्वसामान्य माणसालाही लक्षात येईल की विषय योग्य ठिकाणी घेऊन गेल्यावरती आम्हाला न्याय मिळतो. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं मी राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व शासकीय अधिकारी सुद्धा एखादा विषय पूर्तत्वास न्यायचा आहे तर या दृष्टीनं शासकीय अधिकाऱ्यांनी या ज्या कार्यालयातनं वेगवेगळे विषय मांडले जातात यालाही तितकाच चांगला प्रतिसाद या पत्राला दिला जातो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्याने आज अनेकांना आजचा कार्यक्रम झाल्यावर लक्षात येईल की नाही मला समस्या मांडायच्या होत्या, अजून 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंत्रित्व या मार्गदर्शनासाठी आदरणीय सन्मान्य राणे साहेब. मी बघतो प्रयत्न जागा मिळायचं आहे. आपण जरा शेरानंतर तिकडे मागे बसलेले आहेत काही जण, इथे त्यात येऊन मागे उभे राहा. आज जनता दरबार मी आयोजित करायला सांगितलं होतं आणि तो जनता दरबार संपन्न झाला, चांगल्या वातावरणात झाला, खेळीमेळीच्या वातावरणात झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. दोन्ही आमचे जिल्हा प्रमुख राजेश सावंत, प्रशांतजी यादव यांनी अतिशय चांगल्या रीतीने हा जनता दरबार आयोजित केला. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आज या जनता दरबारासाठी माझे मित्र डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाश लिंगाडे प्रांत अधिकारी पण आहेत. प्रकाशजी बेले पोलीस अधीक्षक ते पण उपस्थित आहेत. श्री प्रवीण लोकरे तहसीलदार तेही उपस्थित आहेत.
श्रीमती चित्राताई चव्हाण जिल्हा सरचिटणीस भाजप याही उपस्थित आहेत. आपण भाजपचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. शासकीय अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजपचे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सभेत आपण जनता दरबार घेतला आणि या जनता दरबारात अनेक समस्या, अनेक अडचणी निवेदनद्वारे आपल्याला मिळालेली आहेत. मी ज्याने ज्याने निवेदन दिली त्यांना सांगू इच्छितो, मी परत एकदा माझ्या अधिकाऱ्यांसोबत मी प्रत्येक निवेदन वाचीन, संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे पाठवीन आणि तो प्रश्न सुटेल लवकरात लवकर यासाठी मी स्वतः प्रयत्न करण्यासाठी हा दरबार जनता दरबार मी आयोजित केलेला आहे. माझी कामाची पद्धत आहे की लोकांनी किती काळ थांबावं, जनतेने किती काळ थांबावं एखाद्या प्रश्नासाठी. या दिलेल्या प्रश्नामध्ये अनेक आहेत, काही वैयक्तिक आहे, काही सार्वजनिक आहे, काही विधायक आहेत, काही सामाजिक आहेत, काही धार्मिक पण आहेत. याची वर्गवारी करून ते हाताळले गेले पाहिजेत. मी अधिकाऱ्यांना आता बोललो, मी कलेक्टरकडे जातोय परवा, त्यांना सांगितलं मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा. प्रश्न वाढतात का? आता ते ते म्हणाले की मी 85 पासून मी भांडतोय एखाद्या प्रश्नासाठी. काही रस्ते आहेत, काही पाणी आहे, काही आहे. हे प्रश्न राहता कामा नये. मी महाराष्ट्र शासनाने विविध कमीत कमी 15 ते 20 डिपार्टमेंट खात्यांचा मंत्री या नात्याने काम केलेलं आहे. मला कुठली व्यवसाय वेळ किंवा 6 महिने वर्ष लागावं असं माझ्या इकडे आल्यानंतर, टेबलावर आल्यानंतर तो राहिला असं मला नाही वाटत. नाही राहिला, मी राहू नाही दिला. प्रत्येक अधिकाऱ्याला विचारायचं, उद्या का आज का नाही ऑर्डर करत, आज करा, केलीच पाहिजे. अडचण असेल मला सांगा, तुमचा निर्णय ओव्हरलुक करू शकतो. मला अधिकार आहे कायद्याने दिला, मी लिहितो मला मंजूर आहे म्हणून मी रिझाईन लिहीन. का मंजूर आहे ते? मंजूर नसेल, तो कायद्यात नसेल, ना मंजूर होणं शक्य नाही, नियमात बसत नाही. पण हे सर्व बाबतीत एक तर आपले कार्यकर्ते पण आहेत ते मोठ्या प्रमाणात निवेदनाला, दादा हे घ्या, अरे मग तू वाच ना बाबा, तुझ्याकडे हातात मिळालं जरा वाच. कार्यकर्त्याला आपल्या जनतेची गाऱ्हाणी, समस्या, अडचणी, प्रश्न हा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, जाणला पाहिजे, कसं सोडवायचा त्यासाठी मार्ग स्वीकारला पाहिजे. सगळ्यात नेत्यांनी राणींकडे जा, राणींकडे, राणी तर सोडते, माझी जबाबदारी मी टाळणार नाही. कार्यकर्ता तत्पर पाहिजे आणि कार्यकर्ता तत्पर असला प्रश्न सुटतात, जनता समाधानी होते. नाही बघा, या इथे आणि कार्यकर्ते आम्हाला वर जायचे कारण नाही, आमचे प्रश्न इथे सुट, रस्ते, पाणी, वीज, शाळा. आता इथे कोणी वाचनालय विषय आणलाच नाही. वाचनालय असेल एखादं, रत्नागिरी आहे ना, म्हणजे वाचतील की नाही मी त्याबद्दल काही विचारत नाही, लोक वाचतात की नाही, पण वाचनालय असणं आवश्यक आहे. आता गावात देऊळ असतं, सगळेच काही लोक देवळात जात नाही, पण असतं तसं वाचनालयाचं झालंय. असू दे, पण ह्या नागरिक सुविधा 18 पाहिजेत. 18 गाव तिथे, 18 गावाच्या जवळपास आजूबाजूला तालुक्यात वगैरे 18, नगरपालिकेत 18 त्या लोकांना लागतात. आणि ह्या जर आपण दिल्या तर आपण ती ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या खरं सक्षमपणे काम करतात. मुंबईत एकदा मी नगरसेवक होतो, एक महिला नगरसेविका होत्या, धावत धावत चालल्या. मी काय ताई, काय नाही उशीर होत झाला. मग कुठे चालला? हो मी नगरसेवक आहे. म्हणलं हो म्हणजे काय, हो नगरसेवक म्हणजे काय? ती उभीच राहिली, तिलाच कळलं ना मी नगरसेवक म्हणजे काय.
बघा लोकशाहीमध्ये आपण नगरसेवक असून कळत नाही काय तसं नको व्हायला. मी इथे पाहत होतो, मी नेहमी फार माझी नजर चारी बाजू, मी नुसता बसत नाही. कार्यकर्ता काय करतोय, काय कॉमेंट्स करतो, काय मी पाहत असतो. एक शब्द मराठीत चुकला तरी मी करेक्शन केलं, हे असं नाही असं. चांगले शिकलेले दिसत होते ते माणसं. आणि आमच्या गावातील बायका, अरे बायका काय महिला म्हणणार, थोडा आपण याचा वापर केला पाहिजे. आणि कार्यकर्ता साक्षर, सुशिक्षित, सामाजिक, शैक्षणिक, विधायक कामाचे अंगवळणी असलेला कार्यकर्ता असला ना तर तो पक्ष पण त्याच विचारसरणीने पुढे जातो. आज आपली सत्ता केंद्रात आहे. देशाचे पंतप्रधान वाजपेयी आपले मोदी साहेब कसं काम करतात. आज त्यांच्याबरोबर मी काम केलं, मंत्रिमंडळात होतो. कोणताही विषय आल्यानंतर तो विषय मोदी साहेबांना माहित नाही, अवगत नाही असं कधीच चाललं नाही. जगातली कुठलीही गोष्ट विचारली जाऊ द्या ते उत्तर दे. मग आपण त्यांचे कार्यकर्ते, आपण पण परिपक्व असलं पाहिजे. यासाठी काय करायचं, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि तेवढे तास मेहनत पण केली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, मुंबई वगैरे निवडणूक आता आहेत, आता चालू होती नोव्हेंबर पासून. बरीच जण माझ्याजवळ येतात, दादा लक्ष ठेवा, हे माझा बायोडाटा आहे. हो मी म्हणतो लक्ष ठेवतो. माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. कुठल्या दृष्टीने तो माझा कार्यकर्ता कसा आहे, जनमानसात त्याला काय संबोधलं जातं, लोकांना तो कार्यकर्ता हवा असा वाटतो का, असा कार्यकर्ता मला आवडेल. मी असाच नाही तयार झालो. मी एवढी वर्ष मला उठली, मी आजही 15 ते 16 तास काम करतो. रात्री सकाळी 5 वाजता उठलो, इथे आलोय. मी काय झोपलो नाही, पण मी त्याच्यामध्ये माझ्यासाठी किती वेळ खर्च करायचा आणि लोकांसाठी, विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी किती करायचं. आता मी इथे आलोय, चिपळूण सावंतवाडी पर्यंत जाणार. सावंतवाडीपर्यंत पाऊस असो नसो. हे का करतोय आपण, हे माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहेत, पण माझ्या पक्षासाठी. आणि पक्ष कोणासाठी तर जनतेसाठी. मग त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीकडे डोळे लावून बसण्याऐवजी आधी आपण या पदाला लायक आहोत, पात्र आहोत, आपले नाव घेतलं जावं अशा स्वरूपाचं कार्य करत राहणं आवश्यक असं मला वाटतं. आवश्यक. मी प्रशासन कुठे कमी पडलो नाही. यावेळेला माझं नाव सुचवलं माननीय बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. अनेक लोक आश्चर्यचकित झाले. अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच ज्युनियर कसे काय. मी काही बोललो नाही. पत्रकार विचारलं, नो कॉमेंट्स जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोलेन. बांधवांना पण तुम्ही मला सांगा, एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात 32 वर्ष मंत्री होतो, त्यानंतर केंद्रात. हे माझ्याबद्दल सांगत नाही, पण तुम्ही तसे व्हा. पद मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो. आनंद हे मला मिळालं मेरिट मध्ये असलं पाहिजे. तसा अधिकाऱ्यांचा पण आहे. अनेक अधिकारी माझे मित्र आहेत, तेव्हाही होते, आजही आहे. अनेक ऍडवायझर माझे आहेत. मला एक ऍडवायझर, फायनान्स ऍडवायझर आहे पुण्याचे आमचे बाळासाहेब वनस्कर, कॉपरेटिव्ह आहेत, वेगवेगळ्या विषयाचे. मला जेव्हा वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय, मी पुण्याला जायचो, त्याला सांगायचो मला 1 तास द्या. त्यांच्याकडे 1 तास चर्चा करायचो, दुसऱ्याशी चर्चेत. पण एक्सपर्टच्या ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरं गेलो नाही, कधी नाही गेलो. मी का वाचनालय म्हणालो,
आवश्यक आहे. मी आज नारायण राणे आहे बिकॉज ऑफ ओनली वाचनालयामुळे. मंत्रालयाच्या 11 माळ्यावरचं वाचनालय तुम्ही कधीही जा आणि विचारा, तुम्ही एखादा जास्तीत जास्त भाषण केलेल्या एखाद्या चांगली विषयाला धरून अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा, ते नारायण राणेच घेतील. नारायण राणे हे सगळं केलं. हे का सांगतोय की आपण तसे होणं आवश्यक. मी आज आलोय, भेटायला आलोय तुम्हाला. हे काय खासदार आहे अमुक आहे सोडा, मी ते सगळी पद या म्हणजे देशातली आणि राज्यातली. मी असा एक 6 मध्ये बसतो की सगळी सभागृह मी आतापर्यंत देशात 5 जणांनी पाहिले, मी 6वा. सगळी सभागृह अगदी महानगरपालिका, बीएसटी, आमदार, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, सगळे सभागृहात मी काम केलंय. पण काम नुसतं नाही केलंय, मी कमी पडलो नाही. मला यासाठी मी आलोय तुम्हाला भेटावं, आपण बोलावं, सहकार्यानं सांगावं, तरुणांना सांगावं, अरे चला असे काही करा. आज आपण काय म्हणतोय, अरे चिपळूणला, रत्नागिरीला ह्या गोष्टी नाहीयेत, बऱ्याच गोष्टी नाहीयेत. मी बघा अल्पशे काळात जवळपास 34 वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगावं, काय नाहीये. पण सगळं आणलं इथे, त्याच्यावर मी टीका करणार नाही. पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. ही निवेदन आहे ना, किती निवेदन आहे मला माहित नाही, पण 100 नंबरवर गेले. पहिले काही लोक ऍबसेंट होते, पण निबंध वाचून ती मार्गी लावीन आणि कामं होण्याचं एक. जिथे छोटे मोठे रस्ते आहेत आणि आवश्यक आहे तिथे फंड कमी पडेल, मी खासदारकीचा पण फंड वापरेन, तिथे हे करणार नाही. शेवटी लोकहितासाठी फंड आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करेन. आणि म्हणून आज जो आलोय अधिकाऱ्याने धन्यवाद देईन. तुम्ही आज आलात सगळेजण, खाली वर सगळेजण आपण आत बसलेले, तुम्हाला खरंच धन्यवाद दे. शेवटी आपल्याला लोकहिताचं काम करायचं आहे. तुम्ही सर्व्हिस करत असाल, जर नोकरी करत असाल, शेवटी सेवा आहे. मुख्यमंत्री झालो, एका पत्रकाराने विचारलं, राणे साहेब, तो म्हणला, राणे साहेब मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे बाबा तू पत्रकार आहे, मी साहेब नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. आपण सेवक आहोत, किती मोठं हो, शेवटी नोकरी करणारा असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे जनतेचे सेवक आहेत, कधी साहेब होऊ शकत नाही, अशा मताचा मी आहे. आणि म्हणून आज आपली भेट झाली, या भेटीचा सदुपयोग काहीतरी व्हायला पाहिजे. निवडणूक येते, काही म्हणजे कुठे गेलो तरी मी एवढे निवेदन येतात, साहेब जरा पहा, नात्या गोत्यातली लोक कधी पाहिले नाही तिचे, काका मी अमुक अमुक लागते, काका मी प्रयत्न करतो. आज एवढ्या स्पर्धा, त्या स्पर्धेत जरूर उतरा, गुणात्मक उतरा, मेरिट मध्ये या आणि उतरा, माझं काही हरकत नाही, आनंद वाटेल. पण आज आपण भेटलो, पहिली शेवटची नाही, मध्ये पण येईल, चर्चा करेन, बसेन. तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल ना, मला सांगा, मला 5 मिनिटं बोलू द्या, मी बोलून द्यायला तयार आहे, बोलून देते. ते वैयक्तिक असता का, सार्वजनिक, विधायक, सामाजिक या विषयाशी धरून असलं पाहिजे की लोकांसाठी काय विचार आहे. शेवटी विचार काय आहे, ते विचारातून प्रगती. आज म्हणतो भारत आज प्रगतीकडे चाललाय. 100 वर्ष होतील तर भारत एक विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर असेल असं मोदी सांगतात आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला वाटत नाही का, तुम्ही त्याचे पण एक हिस्सेदार असले पाहिजे, तुमचं पण त्यात योगदान असलं पाहिजे प्रत्येकाला. अरे 100 वर्ष होत्या, जगाच्या पाठीवर भारत विकसित देश चाललाय. आज मोदी साहेब सांगतात ना, मी पंतप्रधान झालो, भारत 14व्या नंबरवर होता. आज भारत जागतिक आर्थिक बाबतीमध्ये जगात 5व्या नंबरवर आहे. तरी पण 25 पण टाळ्या नाही पडल्या. अभिमानाची गोष्ट आहे हो. आणि भारत लवकर 3ऱ्या नंबरवर जाणार, तिसऱ्या
आता 67 झाले. नाही, फार अभिमानाची गोष्ट, कौतुकाची गोष्ट आहे. टाळी पडलीच पाहिजे. आपल्याला का पैसे द्यायला लागत नाही. टाळी मारले द्या 5 रुपये असं आम्ही नाही मागत. काय मला कळत नाही काय असं असतं. हा संकुचितपणा असता कामा नाही आणि कोकणी माणसात तर असताच कामा नाही. आणि म्हणून आज आपण बसलो. प्रत्येक नेते अनेक गोष्टी नाहीये. वर या उद्योग. मी 2-3 गोष्टीकडे माझं सातत्याने लक्ष असतं. एक बेकारी, एक दुसरं बेकारी, नंतर साक्षरता, नंतर गरिबी. हे 3 प्रश्न आजही भारत 10-11-12% आजही शिल्लक आहे. ते संपवायचे असताना पहिलं नोकरी धंदा पण सुरू होतं. मी पालकमंत्र्याशी या विषयावर बोललो. काय MIDC अधिक येणं आवश्यक आहे, मोठे कारखाने येणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीत इथल्या मुलांना तसं टेक्निकल मुला मुलींना शिक्षण प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ते नाहीये. अभाव आहे. उठला सुटला मुंबईला गेला, कमी शिकला, कुठेतरी मिळाली शिपाईची नोकरी. आला कोण मला साहेब काही नाही. मी म्हणलो रे MBA झालेला मी त्या रिलायन्स मध्ये पाठवला मुलगा, 20,000 रुपये पगार. मग तुम्ही कमी शिकलात 15,000 5 माणसाचा संसार चालतो काय म्हणून सांगा. नाही चालत. मग कमीत कमी 25,000-30,000 40,000 पगार मिळणाऱ्या नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करणं. तशा प्रकारे शिक्षणही घेतलं पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो. एक कॉन्फरन्स अशीच घेतली मी IAS IPS अधिकाऱ्यांची. आणि कॉन्फरन्स संपायला आली आणि मी उभा राहिलो. म्हणालो मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या इथे बसलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोकणातले अधिकारी किती हात वर करा. IAS नि IPS एकही हात वर झाला नाही. मला फार वाईट वाटलं. अरे महाराष्ट्रातला कोकणातला मी मुख्यमंत्री, एकही IAS IPS नाही माझ्याकडे. मी कोकणी माणूस ना म्हणजे तुम्ही आम्ही स्वतःला बुद्धिजीवी समजतो, बुद्धिवान समजतो. आम्ही हुशार. मग म्हणून गेले कुठे IAS IPS होत नाही. मग मी ते कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेज काढलं, इंजिनियर कॉलेज काढलं. कॉलेज यासाठी काढलं, त्या वर्षी काढलं मी 99. मग एक दिवशी असतात मी पुण्याला गेलो. माझ्या घरी पुण्याला घर आहे. मी आपलं गेलो आणि बेल मारली, लिपला बेल दाबली. उभा रतड एक मुलगा आला आणि नमस्कार दादा, नमस्कार. दादा बोलल्यावर मी समजला कोकणात. मला काय रे इथे कुठे? दादा मी तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनियर झालो आणि आता अमुक कंपनीत मी कामाला आहे. निर्वा अभिनंदन तुझं. एक कुतूहल विचारलं काय रे काय पगार घेतोस तू? तो दादा मी आता जिथे आहे तिथे मी 55,000 रुपये पगार घेतो. बघा 55 सुरुवात. तर यापूर्वीचा कोकण मिलमध्ये लागला, मंत्राला शिपाई लागला, अशाच नोकऱ्या आपल्या वाटेला होत्या. अशाच. पण त्यानंतर सुरू सगळं शिक्षण केलं मी. कुठेही पहिले फंड मी जर दिला असेल ना आमदारचे, प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर. मी देवळ्यांना पैसे कमी दिले, माझ्या नाव तक्रार असेल, पण मी प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर दिलेले. एक्स्ट्रा वर्ग दिलेत. मी सिंधुदुर्गाचा रिझल्ट 10वी-12वीचा तेव्हा मेरिट मध्ये 8, 10, 12 मुलं येतात. शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं, शिक्षणाकडे. आणि त्याचप्रमाणे आता मी दोडा मार्ग जवळ एक 2000 एकर जागा राखून ठेवली आहे. नातू तुझ्या पण ओळखीचं कोण सांग. तिथे मला
500 ते 1000 कंपन्या आणायच्यात म्हणून राखून ठेवली. 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळतील यासाठी मी राखून ठेवले. माझ्या अदानीचा माणूस येऊन गेला, जिद्दालचे येऊन गेला, जागा पाहून गेले, पण मी इंजिनिअरिंग वगैरेच कारखाने काढणार, टेक्निकल नोकऱ्याच्या उपलब्ध होऊ द्या डोक्याच्या. अशा आपण इथेही वेगवेगळे कोर्स करू, वेगवेगळे टेक्निकल शिकणारे मुलं तयार करू, शिकू त्यांना आणि इथे नोकऱ्या उपलब्ध होतील. नाहीतर मुंबई आता फ्लॅट मराठी माणसं कुठे आहेत? मुंबई म्हणतो ना आपण, 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. थोडं जास्त बोलतो चालेल ना? नाहीतर म्हणाल बाबा वेळ. तेव्हा त्या मुंबईत आपल्या 60% मराठी लोक होते. किती? 60. आणि आता 18%, 18% ओनली मराठी माणसं गेली. मीरा, भाईंदर, दहिसर वगैरे मुंबईच्या बाहेर. इथे गाडीत एसटीत बसता म्हणतात मुंबईला चाललो, ITत हात बीत सगळ्यांना करणार, तिकडे जाणार विरार वसई बिसई बाहेर कुठेतरी चोपडं नाही ते काय भयानक परिस्थिती. आजही मुंबई ना, एक अजून आकडेवारी सांगतो, ही मुंबई देशाच्या तिजोरीत 34% हिस्सा, देशाच्या अर्थव्यवस्थेत 34% हिस्सा मुंबई उचलते. फक्त मुंबई. विचार त्या प्रश्नामध्ये त्यात मराठी टक्का किती आहे? मराठी लोकांचा काय टक्केवारी आहे? 1-2% नाही. आपण नाही टक्के. शेवटी आपण मोठे आज सांगा, आपल्या कोकणात जर मुकेश अंबानी, अदानी जन्माला आले का नको आहेत का? पण तसे होण्यासाठी प्रयत्न आपण करतो का? तसे उद्योगधंदे तशा जातो का आपण? उलाढाल. मी MSME मंत्री, उद्योग मंत्री होतो केंद्रात. मी पाहिलं एक नंबर गुजरात, नंतर तामिळनाडू, मग कर्नाटक, अशी राज्य पुढे चालली. आम्ही महाराष्ट्र फक्त म्हणतो हा 1 नंबरला नातू नाही, ते धाडत नाही, कळत नाही. फक्त आपण सांगतो वास्तव नाही आहे. का होत नाही? आपण का प्रयत्न करत नाही? उद्योजक होण्याचा प्रयत्न आपण का म्हणत मुलांना, चल रे मुला तू BCom झालास, नोकरी करण्यापेक्षा चल हा व्यवसाय कर. सुरुवातीला मिळतील 20,000, 25,000, पण नंतर 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 25,000. एक माझ्या मित्रांची एक आपला बँक म्हणून एक पुण्याला आहे. त्यांनी एक दिवशी बोलले, अध्यक्ष बोलले साहेब तुमच्या हस्ते बक्षीस समारंभ या तुम्ही. मी गेलो आणि माझ्याकडे लिस्ट आलं. 500 कोटी अमुक वर्षी घेतले. 500 कोटी नंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला कर्ज घेऊन. आज तो जवळपास 20,000 कोटीचा मालक झाला. कॅपिटल 20,000. असं प्रत्येकाची यादी आहे, त्यांचे सत्कार 5 जणांची. आपल्याकडे अशा स्पर्धा, आपल्याकडे भजन मंडळाच्या स्पर्धा होतात, पण अशा नाही होत, धाडस नाही कर. उलट आपल्याकडे असं आहे, एखादा जर नवीन गाडी जरी शेजाऱ्याने घेतली चर्चा होते, आणले कुठून पैसे म्हणत नाही. अभिनंदन ना, तुम्ही गाडी घेतली, छान छान. तुम्ही उद्योगधंदा तुमचं कॅपिटल तुम्ही वाढवलं, 500, 1000 केलं, 600 केलं, अभिनंदन नाही करत. हे करा, हे विचार, गुणात्मक बदल आपल्यात आल्याशिवाय वास्तववादी विकास, अर्थव्यवस्था नाही होणार आपली पण सुधार. आणि म्हणून बोललो, थोडं बोलावं, सांगावं. मी पण जरी राजकारणी असलो तर मी व्यावसायिक आहे. मी एकाच वेळी एकही नाही हे करत. शिक्षणात पण, शिक्षण घेताना पण 8वी नंतर मी मुंबईत व्यवसाय करतो, छोटा मोठा. ते आजही व्यावसायिक आहे. तेव्हा मी 91ला हॉटेल चालू केलं. आता गोव्यात माझे 3 हॉटेल आहे, 5 स्टार पण मी यावर्षी सुरू करतोय. आम्ही थांबलो नाही, आजही मी काम करतो.
राजकारणातलं आणि व्यावसायिक पण आहे, हे असलं पाहिजे. असो, पण आज अधिकारी वर्गाला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की आमचे जिल्हाध्यक्षांनी छान काम केलं. निदान या 4 भिंतीच्या आत, यादव साहेब, तुमच्या 4 भिंतीच्या आत विचार आणि काही चांगले शब्द एकमेका या भिंतीवर आदळले असतील, पण ते कानातून हृदयापर्यंत जाऊ दे आणि यांच्यातून विकास, तशा प्रकारचा गुणात्मक विकास आमच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, म्हणजे चिपळूण म्हणा किंवा रत्नागिरी जिल्हा म्हणून म्हणतोय, यांचा होऊ दे असं मला वाटतं. असो, तुम्हाला भेटून आनंद झाला. आता परत आपण भेटूया. निवडणुकीचा प्रचार वगैरे मध्ये मी येऊन जाईन अनेक वेळेला, पण आज आलोय सहज. मी बोलत चला एक दौरा करूया, इकडून फेरफटका. आता पुढच्या वेळी येईल वेगवेगळ्या उद्योजकांशी चर्चा करायला येणार आहे. कोणता उद्योग, प्रत्येक जण मी बोलतो काय का, जसं आपण मुलाला किंवा हे बघायला जातो की आपण घरचं उत्पन्न व काय पगार, तशी मला एक सवय आहे. मी उद्योजक आहे, साहेब तुमचं कॅपिटल किती हो, मुद्दाम हळूच विचारतो, मग आवाज बंद होतो. का नाही त्या सांगत हो आपण, 100 कोटी आहे, 150 कोटी आहे, 200 कोटी माझं कॅपिटल आहे. आता मी 500 वर जाणार, 1000. हे गुजरातमध्ये आहे का? मी अहमदाबादचा ऑब्झर्व्हर होतो मागच्या लोकसभेच्या वेळेला, अहमदाबाद माझ्याकडे होतो. आणि तेव्हा विचारतो, अरे उद्योगपती, एक सारी उद्योगपती. एक मी कपड्याच्या दुकानात गेलो का, मला काय घ्यायचं, काय दिसलं मोठं दुकान, आणि तो माणूस एक तो म्हणजे दाखवणारा सेल्समनच्या समोर उभा होता. मी भाई साहेब हे कोण, तो माणूस आला. तो माणूस म्हणतो, सर ये पहचानते क्या आप? नहीं, यही तो ओनर है, यही तो ओनर है. सदर लिंगावर माणूस. आणि कमीत कमी दुकानाची किंमत 5000 कोटीच्या कमी नव्हती. एवढं भव्य दिव्य होतं. एका बाजूला जेंट्स, वेगवेगळ्या साड्या बिड्या सगळं. सांगा मला, आज असे आपण रत्नागिरीत फिरलो, किती 5000, 10000, 50000 कोटी ऐकायला नाही. अधिकाऱ्यांमध्ये जर उद्या रिटायर जाऊन बनवलं तर माझी हरकत नाही, माझी हरकत नाही. अनेक माझ्या सगळ्या प्रकारे. आता गगराणी हे मला तेव्हाही आमचे कलेक्टर सिंधुदुर्ग जे होते, नंतर मी मुख्यमंत्री असताना सेक्रेटरी मला होते, आज म्युन्सिपल कमिशनर आहेत, तसे अनेक जण आहेत. असं थांबूया आपण. तुम्हाला जास्त वेळ नाही, भूकही लागली असेल. इथे यादव साहेबांनी चहा दिली, नको नाश्ता मी खात नाही म्हणजे मी बाहेरचं सहसा खात नाही काही. असो, तर आमच्या राजन सावंत, यादव साहेब या दोघांनी अतिशय सुंदर अरेंजमेंट केली आणि एक चांगलं समेट झालं. तुमच्याकडे एक सवय नाहीये रत्नागिरीला, मी सिंधुदुर्गात लावली आहे. सिंधुदुर्गाची विकासाची दिशा म्हणून एक स्लोगन दिलं, म्हणजे लोकांना सांगतो, असं काही पक्षाचं नाही, सर्व कोणी यावं आणि ह्या विषयावर बोलावं. सिंधुदुर्गाच्या विकासाची दिशा काय सांगा. एखादा प्रत्येक जण वेगवेगळा विषय असतात, त्या डॉक्टर, इंजिनियर, अमुक सगळे येतात. आणि ही प्रथा आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. ते इथे पण सुरू व्हायला पाहिजे. आणि कळेल तरुण पिढी बघ कसा उद्योगपती होतो कसा. सेव्हिंग म्हणजे काय, आपल्याला खर्च म्हणजे काय लगेच सांगतील, पण सेव्हिंग म्हणजे काय आपण सहसा त्या ह्याच्यात जात नाही. पण ह्या काही गोष्टी, काही गुण आत्मसात करून कार्यान्वित जर केल्या तर आपल्याला कोकणाला भवितव्य चांगलं आहे. आपला हा कोकण निसर्गरम्य आहे, हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला या ठिकाणी वाटतं. आज अतिशय चांगला जनता दरबार भरला आणि तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तुम्हा सर्वांना धन्यवाद. फक्त ज्यांनी निवेदन दिले त्याने एवढंच सांगेन, निवेदन ते जर कायद्यात बसणार असेल तर लवकर होईल. लवकरात लवकर डिले झालंय त्याचं पण मी एक्सप्लेनेशन त्या अधिकाऱ्याला द्यावं लागेल
आणि ते देऊन तुमचं कामही पूर्तताच नेईल एवढं आश्वासन देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून आभार मानून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निमित्तानं आपल्या सर्वांचे कोकणचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, कोकणचे भाग्य विधाते खासदार नारायण राणे साहेब आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर पक्षाचे सगळे कार्यकर्ते, या सर्वांचं मनापासून आभार, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक विभागातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत. या सकाळपासून आलेल्या कार्यकर्त्यांची संपूर्ण व्यवस्था आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्या सर्वांचाही मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आणि मीडियाचे सगळे प्रतिनिधी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या जनता दरबाराचा कव्हरेज या अगोदरही दाखवलं आणि आजही त्यांनी त्याला पाहिजे त्याबद्दल या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी